तुम्ही जागरणात वाघ्या आणि मुरळीला नाचताना बघितलं असेल, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हे वाघ्या आणि मुरळी नक्की कोण असतात आणि ही प्रथा कधीपासून सुरू झाली? चला सांगते. पूर्वी एखाद्या नवरा बायकोला जर मूल होत नसेल तर ते खंडोबाला नवस बोलायचे, आम्हाला मूल होऊ दे, जर ते मूल जगलं तर ते आम्ही तुला अर्पण करू. हे अर्पण केलेलं मूल जर मुलगा असेल तर त्याला वाघ्या म्हटलं जायचं आणि मुलगी असेल तर तिला मुरळी. मुरळीचा देवाशी विवाह लावून वाघ्या आणि मुरळीला देवाच्या सेवेसाठी सोडलं जायचं. त्यानंतर ही मुलं संसारात न पडता गावोगावी हिंडून देवाचं गाणं गात, नाच करत आणि जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत आपलं पोट भरायचे. दिसायला ही भक्ती वाटली तरी यामुळे अनेक मुला मुलींचं आयुष्य मात्र पणाला लागायचं. समाजात वाघ्या मुरळींना तुच्छतेची वागणूक दिली जायची. अनेक मुरळींचं लैंगिक शोषणही व्हायचं आणि देवाच्या नावाखाली लहान मुला मुलींचं आयुष्य बर्बाद करणं चुकीचं आहे हे लक्षात आल्यावर समाज सुधारकांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि आता कायद्याने या प्रथेवर बंदी आणली आहे. आज ही प्रथा कमी झाली असली तरी महाराष्ट्राच्या लोककलेत वाघ्या मुरळीचं स्थान आजही महत्त्वाचं मानलं जातं.